लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे लातूरमधून। लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत 41 गुन्हे दाखल करून 6,10,280 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये 25 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे 41 इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये हातभट्टीचे रसायन, देशी विदेशी दारू असा एकूण 6,10,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त व हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे। अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।